नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. आषाढी वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पायी यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीत समता, सेवा, प्रेम आणि बंधुभावाचा अखंड प्रवाह आहे. या परंपरेला साजेसा हृदयस्पर्शी अनुभव शहरातील कोटला परिसरात पाहायला मिळाला. श्री क्षेत्र नेवसाहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा दिंडीचे शहरातील मुस्लिम समाज आणि आय लव्ह अहमदनगर फाउंडेशन यांच्या वतीने अत्यंत उत्साहात सेवाभावाने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. दिंडीचे कोटला येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीनं स्वागत करण्यात आले. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या घोषात दिंडीचे आगमन झाले. हातात पाण्याच्या बाटल्या आणि अल्पोपहार घेऊन उभे असलेले मुस्लिम युवक प्रत्येक वारकऱ्याला प्रेमाने हाक मारत होते. माऊली, पाणी घ्या, अल्पोपहार घ्या. हा सेवाभाव पाहून अनेक वारकरी भारावून गेले. काहींनी या उपक्रमाचे कौतुक करत हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती अशी भावना व्यक्त केली. दिंडी सहभागी असलेल्या वारकऱ्यांनीही मुस्लिम बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याला मनापासून प्रतिसाद दिला. अनेकांनी प्रेमाने हस्तांदोलन करून बंधुभावाचे दर्शन घडविले. काही क्षणांसाठी धर्म, जात, पंथ, भाषा यांचे सर्व भेद विरघळून गेले आणि अवघे एकची झालो आपण, हा संतविचार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. या स्वागत उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार, नगरसेवक हाजी शहबाज, मुज्जू शेख, सुशांत म्हस्के, मोहसिन शेख, अकबर अली, दानिश शेख, शाहनवाज शेख, शाकीर शेख, शहबाज बॉक्सर, जाकीर तांबोळी, अकदस शेख, साजिद शेख यांच्यासह मुस्लिम समाजात अनेक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सध्या पवित्र आषाढी महिना चालू आहे आणि आषाढी महिना म्हणल्यानंतर समतेची आणि बंधुत्वाची वारी जे पंढरपूरला जाते हे खऱ्या अर्थाने एक खूप मोठी चळवळ आहे. पूर्ण समाज बांधवाला एकत्रित करणारी ही चळवळ आहे आणि आज समस्त अहमदनगर मुस्लिम समाज व आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून आज कोटला परिसरामध्ये सर्व दिंडीतले वारी बांधव आमचे त्यांच्यासाठी स्वच्छ पाणी, अल्पोपहार व खाण्यापिण्याची वस्तू आज या ठिकाणी वाटप करण्यात आलं. खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर ही आपल्या महाराष्ट्राची, आपली देशाची खरी ही संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे. आपण बघू शकतो एकीकडे दोन समाजामध्ये भिंत पाडण्याचं काम चालू आहे, परंतु समस्त अहमदनगर मुस्लिम समाज हे प्रेमाचा पूल बांधण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि भविष्यातही या ठिकाणी करत राहू. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने दिंडीचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. येणाऱ्या वर्षी अजून जोरात आणि जोमात मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी आदराने पुन्हा या ठिकाणी दिंडीचं स्वागत आम्ही करू, एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.